कल्याणातील कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन। कल्याणमध्ये रोबोटचे सहाय्याने गुडघ्यावरील शस्त्रक्रिया होणार असून कल्याण पश्चिम येथील बैल बाजार चौकात कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन रविवारी करण्यात आले। शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन झाले। यावेळी महाराष्ट्रातील रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण अध्यक्ष डॉक्टर सुरेखा इटकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नीतू कोटक, कल्पतरू रुग्णालयाचे डॉक्टर जीवक घाडगे, डॉक्टर अश्विन पाटील, डॉक्टर तनुजा घाडगे, रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते। कल्पतरू रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर जीवक घाडगे यांनी 2014 मध्ये केली होती। कल्पतरू हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य योजना सुरू करणार आहे। तसेच कल्पतरू हॉस्पिटलमध्ये टोटल नी रिप्लेसमेंट व टोटल हिप रिप्लेसमेंट यासारख्या शस्त्रक्रिया या अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून केल्या जाणार आहे। रुग्णांची शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांपासून रिकव्हरी लवकर व्हावी तसेच उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी याकरिता कॅगन वॉटर अल्काइन वॉटर मशीन बसविण्यात आली आहे। या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत झाले असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। प्रकाश गुंडेले, पुण्यात राहते। मला गुडघ्यांचा त्रास खूप होता। मुलीकडे आले तर मुलीने सर्च केलं आणि ह्या डॉक्टरांकडे आणलं। डॉक्टर खरोखर म्हणजे अगदी आईसारखं मला प्रेम लावतात आणि त्यांनी रोबोटिक ऑपरेशन करायला सांगितलं आहे। तर मी ॲग्री आहे त्यांच्या आणि करणार आहे। आणि डॉक्टर खूप चांगलं सहकार्य करतात, प्रेमाने वागवतात। म्हणून मी पुण्यावरनं प्रत्येक वेळेस मुंबईला येते। तर पुण्यातली भरपूर डॉक्टर आहेत, पण हे स्वस्त म्हणजे कमी पैशात आणि चांगला उपचार करतात। आणि मी असं सांगू इच्छिते की कल्पतरू हॉस्पिटल हे खरोखर चांगलं आहे आणि प्रत्येकाने इथे एकदा तरी भेट द्यावी, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल। आणि डॉक्टर खूप चांगले ट्रीटमेंट प्रेमाने वागवतात, ट्रीटमेंट छान देतात आणि स्वस्तात देतात। अच्छा, माझं नाव डॉक्टर जीवक घाडगे, मी कल्पतरू हॉस्पिटल ओनर आहे। 2014 पासून माझं हे हॉस्पिटल इस्टॅब्लिश आहे। आय स्टार्टेड विथ 5 बेड्स आणि आता जवळजवळ 50 बेडचं हे हॉस्पिटल झालं आहे। 3 ऑपरेशन थिएटर्स आणि ICU आणि इतर सर्व सुविधांनी हे हॉस्पिटल आता सुसज्ज आहे। ह्या हॉस्पिटलमध्ये आज आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या माझे जे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स आहेत, हे एक ऑपरेशन थिएटर जे आहे त्याच्यामध्ये आम्ही अर्थ्रोस्कोपिक, लॅप्रोस्कोपी अशा सर्जरीज करतो। अतिशय ॲडव्हान्स इक्विपमेंट्स ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहेत। आणि याचवेळी दुसरं ऑपरेशन थिएटर हे माझं रोबोटिक सर्जरीसाठी बनलेलं आहे। आमच्याकडे रोबोट आज लॉन्च झालेला आहे आणि हा रोबोट म्हणजे अत्याधुनिक जे सर्जरी आहेत, रोबोटिक सर्जरी आहेत, त्या इथे आता परफॉर्म होणार आहेत। लोकांना ह्या सर्जरीसाठी युजली मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागतं, पण आता कल्याणवासियांसाठी ही सुविधा इथं उपलब्ध झालेली आहे। आणि त्याहूनही आनंदाची गोष्ट अशी आहे की ही जी रोबोटिक सिस्टम आहे ही आपण म्हणजे कसं की मिडल क्लासला अफोर्ड होण्यासारखी सर्जरीज असणार आहेत। कारण हॉस्पिटल हे आमचं ओन हॉस्पिटल जरी असलं तर इथली मॅनेजमेंट माझ्या पूर्ण कंट्रोलमधली आहे। आणि शिवाय कसं की नेहमीच मी सुरुवातीपासून पेशंटच्या म्हणजे फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नेहमी माझी फ्लेक्झिबिलिटी असते। पेशंट गरीब असो, मिडल क्लासमधला असो, अप्पर मिडल क्लासमधला असो, नेहमी पेशंट पॉकेट फ्रेंडली आमचे पॅकेजेस असतात। रोबोटिक सर्जरी बेसिकली ही गोरगरिबांना परवडणारी सर्जरी नाही आहे, पण सध्या ज्या रोबोट कंपनीची आमचा जो टायअप आहे त्याच्यामध्ये बराच इम्प्लांट कॉस्ट आपल्याला त्याच्यामध्ये कन्सेशन कंपनीने देऊ केले की जेणेकरून आम्ही गरीब पेशंट किंवा लोअर मिडल क्लास पेशंटला आम्ही रोबोटिक सर्जरी ऑफर करू शकतो। शिवाय हॉस्पिटलची मेंटेनन्स कॉस्ट ही कमी असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही, त्यामुळे ह्या सर्जरीचा फायदा गोरगरिबांना आणि मिडल क्लास सगळ्यांना होणार आहे। दुसरी गोष्ट आनंदाची अशी आहे की आज आमच्याकडे महात्मा ज्योतिराव फुले योजना, आयुष्यमान भारत योजना ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स ही आजपासून सुरू आम्ही करत आहोत। हॉस्पिटलचं A ग्रेडिंग झालेलं आहे। शिवाय NABH ॲक्रेडिटेड हे हॉस्पिटल आहे
आणि 50 बेडमध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या नॉर्म्स असतात, उदाहरणार्थ STP प्लांट, DG बॅकअप, ह्या सगळ्या सुविधा अगदी परिपूर्ण आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आणि क्रिटिकल केसेसला व्यवस्थित डील करतं आणि आम्ही चांगला रिझल्ट देऊ शकतो. आजच्या दिनी हे सांगून आपणा सर्वांना ह्या सुविधा उपलब्ध आहेत असं सांगून माझे 2 शब्द. थँक्यू. गेल्या 11 वर्षापासून हे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल जरी असलं तर आता आम्ही ते 50 बेडचं करून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बनवलं आहे. सर्व स्पेशालिटीचे डॉक्टर्स आता इथं राऊंड दी क्लॉक अवेलेबल आहेत आणि सगळ्या आजारांवरती इथं ट्रीटमेंट केली जाते. शिवाय ज्या योजना आहेत ह्या सगळ्या आजारांसाठी आहेत. अजून एक प्रामुख्यानं गोष्ट सांगायची राहून गेली ते म्हणजे आम्ही एक डायलिसिस युनिट येत्या 2 महिन्यामध्ये सुरू करतोय आणि याला MJPJY थ्रू तिथं कव्हर केले असल्यामुळे जे म्हणजे अगदी कॅशलेस स्वरूपाचं किंवा अगदी फ्रीमध्ये डायलिसिस होऊ शकतं आणि ह्या डायलिसिस स्ट्रेंथ पण जास्त आहे. जवळजवळ दिवसातून 20 डायलिसिस होतील अशा पद्धतीची स्ट्रेंथ असेल. ॲट द सेम टाईम इथे बाकीच्या स्पेशालिटींना ही तेवढाच वाव दिलेला आहे आणि बाकीच्या सर्जरीज, उदाहरण जनरल सर्जरी आहेत, कॅन्सर सर्जरीज आहेत, शिवाय आपल्या युटेरस असतील, गायनॅकच्या सर्जरी असतील, या सर्व सर्जरीज माझ्या हॉस्पिटलला होणार आहेत आणि होत आहेत. आणि त्या पद्धतीने हे ऑपरेशन थिएटर, इव्हन युरोलॉजीचे जे केसेस असतात, किडनी स्टोन म्हणतो आपण, प्रोस्टेटचे ऑपरेशन, हेही इथं रेग्युलरली होत आहेत आणि त्यानुसार ऑपरेशन थिएटर्स आहेत. सो कल्पतरू हॉस्पिटल हे 2014 साली चालू केलेलं होतं. याची मेन जी काही स्थापना झालेली होती ती डॉक्टर जीवक घाडगे, ऑर्थोपेडिक सर्जन, यांनी 2014 रोजी या ठिकाणी एका छोट्याशा OPD मध्ये त्याची स्टार्टिंग केलेली होती आणि हळूहळू बघता बघता आपण 5 बेडचं रूपांतर 10 बेडमध्ये, 10चं 30, 30चं 50 बेडमध्ये आज केलेलं आहे. सो कल्पतरू हॉस्पिटल हे 50 बेडचं हॉस्पिटल आहे. पहिले आपल्या इथे फक्त सिंगल स्पेशालिटी ऑर्थो ॲक्सिडेंटच्या केसेस या ठिकाणी केल्या जात होत्या, पण हळूहळू या एरियातील आणि कल्याण शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांची गरज बघता या ठिकाणी मल्टी स्पेशालिटीची एक गरज होती, म्हणून आम्ही आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी त्याचं रूपांतर केलेलं आहे. सो या कल्पतरू हॉस्पिटलमध्ये आपण या क्षणी प्रायव्हेट 30 हेल्थ केअर इन्शुरन्स आपले ते एम्पॅनल्ड आहेत. केअर इन्शुरन्स असेल, स्टार असेल, मेट्रोपोलिस, HDFC आहे, अशा बऱ्याचशा हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट स्कीम आपल्या इथं लॉन्च झालेल्या आहेत. या व्यतिरिक्त महात्मा ज्योतिराव फुले आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी यासारख्या शासकीय स्कीमसुद्धा 26 ऑक्टोबर 2025 रविवार रोजी या ठिकाणी चालू झालेल्या आहेत.